तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी विकास कामांचा झंझावात कायम ठेवला असून आमदार भरतशेठ गोगावले यांनी तुडील पंचायत समिती गणातील गावांना विविध विकास कामांना भरघोस निधी दिलाय। काही दिवसांपूर्वी याच तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते पार पडला। तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांच्या जोरावर आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली भेलोशी वरचीआळी ग्रामस्थांनी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत विकासशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय। आमदार भरतशेठ गोगावले यांचं जनतेवर असणारं प्रेम लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीला सर्वाधिक मताधिक्याने चौकार मारणार असल्याचं दिसतंय। यावेळी आपल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत आणि माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर यांनी विकास कामांचा व पक्षप्रवेशाचा धडाका असा सुरू राहणार असल्याचं सांगितलं। या पक्षप्रवेशाला भेलोशी वरचीआळी येथील ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबईकर भावकी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जे काय पाहतोय की आज आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व मंडळी माझे मुंबईचे चाकरमानी असतील, इथले ग्रामस्थ असतील, त्यांनी सर्वांनी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं विश्वास ठेवून इथले आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, इथले असणारे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आणि प्रवेश करायचं कारण एवढंच की ते जे काय राहिलेले विकास कामापासून वंचित ते विकास कामं पूर्ण करून द्यायची जबाबदारी आमदार भरतशेठ गोगावले घेतलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जो पक्ष प्रवेशाचा जो काय झंझावात सुरू आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आज पण सकाळी किंजरोलीच्या लोकांचा पक्षप्रवेश झाला, आज भेलोशीचा होतोय, आता आम्ही परत वीरला चाललेलो आहे, असे बरेचसे वहूरला चाललेलो आहे, असे बरेचसे पक्षप्रवेश आज शिवसेनेमध्ये होत आहे। आणि ही विजयाची नांदी आहे, जी जनतेने दिलेला आशीर्वाद, जनतेने दिलेलं प्रेम, जे जनतेने केलेलं भरतशेठला सहकार्य आणि भरतशेठच्या माध्यमातून जे जनतेनं दिलेली विकास कामं, ती विकास कामाच्या जोरावरती आमदार साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्याबद्दल मी भेलोशीचं सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या वरच्या वाडीचा प्रवेश खऱ्या अर्थाने आमदारकीचा एक खऱ्या अर्थाने विजयाचा हा प्रवेश आहे। आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ज्या वेळेला 10 दिवसापूर्वी सन्माननीय आमदार साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते यांनी आपल्या भेलोशी कोंडाचा ज्यावेळेला प्रवेश घेतला त्यावेळेला आमची सर्व इथली मंडळी म्हणजे सत्यवान यादव गुरुजी आमचे असो, समीर रेवाले असो, संतोष धारसे असो किंवा इथली सर्व जी काही मंडळी आमचे रमेश राणे यांनी जो काही तो कोंडाचा प्रवेश घडवून आणला, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तो प्रवेश पाहून खऱ्या अर्थाने या भेलोशी वरचीआळी खऱ्या अर्थाने प्रवेश करत आहे। आज या ठिकाणी भेलोशी कोंडवरती सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी फोन करत होती की आता इलेक्शनचा दौर आलेला आहे, यांनी जरी नारळ फोडलं तर हे काम करू नाही शकत। पण खऱ्या अर्थाने आज आवर्जून सांगू इच्छितो विकास शेठ की ज्या वेळेला आमदार साहेबांनी आदेश दिला त्यावेळेला भोलेशी कोंडाची मंजुरी ही खऱ्या अर्थाने तिसऱ्या दिवशी आली त्या कामाची। आज खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आमदार साहेब कुठलाही आदेश देतात त्यावेळेला आम्हाला खऱ्या अर्थाने मंजुरी लागत नाही। खऱ्या अर्थाने संपूर्ण आमची वर्क ऑर्डर आणि संपूर्ण कामाचा बिल कार्यापर्यंत जबाबदारी सन्माननीय आमदार साहेब घेतात, कारण आमची वर्क ऑर्डर खऱ्या अर्थाने आमदार साहेब आहे। आज या ठिकाणी भेलोशी वरचा कोण जो सुद्धा या ठिकाणी प्रवेश करत आहे याला सुद्धा अनेक फोन आले असतील। आता खऱ्या अर्थाने आपटपुरीमध्ये काही नेते बसतात ज्यांचा कधी जनतेशी संवाद नसतो, परंतु एखादा कुठला गाव किंवा वाडी किंवा कुठलाही मनुष्य प्रवेश करायला लागला का फक्त खिडकीत बसायचा आणि फोन करायची। परंतु वेळोवेळी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न असायचा तर त्याला यश येत नव्हतं, परंतु गणपती रायाची काही कृपा झाली, तिथून जी सुरुवात झाली त्यामुळे वरचा कोण इथला प्रवेश झाला। जवळजवळ 190 ते 200 मत आपल्याला त्या वरच्या कोणाचे एक माफी पडणार। त्याच्यानंतर इथं असणारी आपली अल्पमत जे आमचं सचिन असो, राजू असो, ही सर्व मंडळी प्रयत्न करत होते, परंतु पक्ष काय आपला वाढत नव्हता। परंतु आज ज्या ह्या मंडळींनी निर्णय घेतला की या खेडेपाड्यामध्ये विकासाच्या जोरावर आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या आशीर्वादाने
अगदी कोट्यावधी रुपयांची कामं या वहू जिल्हा परिषद मतदारसंघात झाली आणि काही दिवसांपूर्वी तुमच्या उपस्थितीत आपण भूमिपूजनाची उद्घाटन घेतली। त्यावेळेस यांची असणाऱ्या मागणीचा सुद्धा आपण भूमिपूजन केला की जी मेन मागणी आहे की हा रस्ता आहे आणि रस्त्याला गटार आणि त्याच्यानंतर ही गोडांबे बावटीचा हा कुलदैवताचं मंदिर, अशा दोन प्रमुख मागण्या आहेत आणि त्याची बैठक होऊन आम्ही तो आपण मागच्या वेळेस तुमच्या समोर ती सादर केलेली। आजचा दिवस मुंबईकर मंडळीसाठीच आपण ठेवला की रविवारची सुट्टी म्हणून आणि आज सर्व मंडळी आलेले आणि आपल्या शिवसेना पक्षामध्ये पूर्वीची मंडळी काँग्रेसची होती परंतु काही आपल्या बदल झाल्यामुळे ती उभाटा गटामध्ये गेल्यामुळं आज ती उभाटातून आपल्या शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत। सन्माननीय साहेबांनी सांगितलं की आपण आजपासून या पक्षात प्रवेश केल्यापासून तुम्ही आमच्या कुटुंबाचे प्रमुख कुटुंबात आलेला आणि आपले कुटुंब प्रमुख म्हणून सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब आहेत, विकासशेठ गोगावले साहेब आहेत। त्यामुळे तुम्हाला पुढची कुठलीही चिंता करायचं कारण नाही।